माझ्या सर्व माता भगिनींना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीया, जिलाच यम द्वितीया असं देखील म्हटलं जातं. भावा बहिणीच्या प्रेमाचा हा सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला प्रेमाने ओवाळते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या यशासाठी, कीर्तीसाठी प्रार्थना करते आणि भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतो. आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी मी नेहमी तत्पर राहील असं वचन देतो. या तिथीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला यमदेवता आपली बहीण यमी हिच्या घरी जाऊन त्यांनी पाहुणचार घेतला होता, म्हणून भाऊबीजेला यम द्वितीया असं देखील म्हणतात. या दिवशी आपल्या पितरांच्या शांतीसाठी त्यांचं स्मरण अवश्य करा. बहिणीने भावाला ओवाळायचं. या वर्षीचा म्हणजे 2025 सालचा ऑक्शन करण्याचा मुहूर्त आपण बघणार आहोत. या व्यतिरिक्त आपल्याला काही आध्यात्मिक साधना करायच्या आहेत, काही लक्ष्मीकारक उपाय करायचे आहेत आणि हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. शंका असतील अवश्य विचारा. प्रथम बघूया या वर्षीचा भाऊबीजेचा मुहूर्त म्हणजेच बहिणीनं भावाला ओवाळण्याचा औक्षण करण्याचा मुहूर्त कधी आहे. 23 ऑक्टोबर 2025 रोजी आपण सर्वजण भाऊबीज साजरी करणार आहोत. या दिवशीचा ओवाळण्याचा म्हणजेच औक्षण करण्याचा जो मुहूर्त आहे तो आहे 11:54 पासून दुपारी 3:30 हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या दरम्यान ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी आपल्या भावाला अवश्य ओवाळावं, पण अगदीच जर अशक्य असेल तर आपण सकाळी किंवा संध्याकाळी देखील आपल्या भावाला औक्षण करू शकता. बहिणीनं भावाच्या कपाळाला कुंकू लावावं, टिळा लावावा, विधिवत त्याला औक्षण करावं म्हणजेच ओवाळावं. त्याच्या दीर्घायुष्यासाठी, यशासाठी देवाकडे प्रार्थना करायची. भावाने देखील बहिणीला ओवाळणी द्यावी, एखादी भेटवस्तू द्यावी. समजा आपल्या भावाला आपल्याला ओवाळणं शक्य झालं नाही, भाऊ समजा बाहेरगावी असेल, अशा वेळेला चंद्राला ओवाळायचं. या दिवशी संध्याकाळी साधारणतः 7:20 आपल्याला चंद्रदर्शन होईल. चंद्रालाच भाऊ मानून आपण चंद्राला औक्षण करावं. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी ज्यांना यमदीप दान करायला जमलं नसेल त्यांनी भाऊबीजेच्या दिवशी रात्री दक्षिण दिशेकडे ज्योत करून एक दिवा लावायचा, दिव्याचं पूजन करायचं, यमराजाला प्रार्थना करायची. दिवाळीच्या 3 तिथी धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि भाऊबीज या तीनही तिथीला यमदीप दान केलेलं शुभ असतं. यामुळं आपल्या घरातील सदस्यांचं अकाली मृत्यू, अपघाती मृत्यूपासून संरक्षण होतं. त्यामुळं ज्यांचं ज्यांचं यमदीप दान राहिलं असेल करायचं त्यांनी भाऊबीजेच्या दिवशी रात्री यमदीप दान अवश्य करा. यमद्वितीया या दिवशी पितरांच्या शांतीसाठी आपण प्रार्थना करू शकता. दक्षिण दिशेला म्हणजेच यमराजाची जी दिशा आहे त्या दिशेला दोन्ही हात वर करून सकाळी किंवा साधारणतः दुपारी 12 वाजेच्या आत दोन्ही हात वर करून दक्षिण दिशेला नमस्कार करायचा. आपल्या पितरांचं स्मरण करायचं. पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा, ज्यामुळं आपल्या पितरांना शांती मिळेल. भाऊबीजेच्या दिवशी यमराजानं आपली बहीण यमी हिच्या घरी जाऊन तिचा पाहुणचार घेतला होता. त्यामुळेच या तिथीला यमद्वितीया असं देखील म्हटलं जातं. यमराज हे दक्षिण दिशेकडे असतात, आपल्या सर्वांना माहिती असेल. त्यांची बहीण यमुना म्हणजेच यमी ही जलरूपात आहे, म्हणजेच यमुना नदी. हिमालयातून खाली उतरून भगवान श्रीकृष्णाच्या सावळ्या रंगाशी ती एकरूप झाली आणि नंतर ती सागराला न मिळता प्रयागराजला गंगेला मिळाली. प्रयागराजच्या आधी एका टप्प्यावरती नयनी येथे यमद्वितीयेला म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी मोठी जत्रा भरते आणि त्या ठिकाणी यमराज आपल्या या बहिणीकडे बंधू म्हणून येतात आणि आपली भाऊबीज साजरी करतात. अशी आख्यायिका आजही प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच या दिवसाचं हे आध्यात्मिक महत्त्व समजून आपण या दिवशी अवश्य दीपदान करायचं. समजा काही कारणास्तव आपल्याला आपल्या भावाला ओवाळायला जमलं नाही, पांडव पंचमीपर्यंत आपण आपल्या भावाला ओवाळू शकता. म्हणजेच 26 ऑक्टोबरपर्यंत आपण आपल्या भावाला ओवाळू शकता. भाऊबीजेच्या दिवशी कोणत्या लक्ष्मीकारक साधना कराव्यात, मंत्र साधना कराव्यात, कोणते उपाय करावेत हे आता आपण बघणार आहोत. दिवाळीतील प्रत्येक जी तिथी आहे ती लक्ष्मीकारक मानली जाते आणि म्हणूनच माता लक्ष्मीची जमेल तेवढी सेवा या तिथींना केली जाते. भाऊबीजेच्या दिवशी देखील आपल्याला काही लक्ष्मीकारक उपाय करायचे आहेत. सकाळी किंवा संध्याकाळी आपण या साधना करू शकता. यातील आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे उपाय आपण करा. पहिला उपाय, ज्यांना कोणाला शत्रुपीडेचा त्रास असेल, आपल्याला वाटत असेल की नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी काही अडीअडचणी आहेत, एखादा व्यवसाय चांगला सुरू असतो आणि मध्येच काहीतरी अडचणी येतात, शत्रू, वाईट नजर यापासून आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज या 2 दिवशी हनुमत बीसा या स्तोत्राचं पठण अवश्य करावं. आपल्या या चॅनलवर आहे, मी आपल्यासाठी पुन्हा लागलं तर अपलोड करेल.
नक्की आपण ज्यांना ज्यांना शक्य होईल हनुमत बिसा या स्तोत्राचं 11 वेळा पठण करावं. ज्यांना शक्य होईल त्यांनी 11 वेळाला करा. नाही शक्य होणार 1 वेळा मनोभावे पठण करा. स्तोत्र पठण कसं करायचं? आपल्या देवघरासमोर बसायचं, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि या स्तोत्राचं पठण किंवा श्रवण करायचं. पूर्ण स्तोत्र वाचून झाल्यानंतर ती जी अगरबत्ती असते तिची रक्षा असते, ही रक्षा आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या कपाळाला लावायची. एखादी बाधित व्यक्ती असेल, आजारी व्यक्ती असेल, त्यांच्या कपाळाला अवश्य लावावी. आपल्या सर्वांना माहिती असेल बजरंगबली यांच्या शक्तीपुढे वाईट शक्ती काहीच करू शकत नाही. त्यामुळं हे स्तोत्र आपण भाऊबीजेच्या दिवशी अवश्य पठण करा. शत्रू पीडेपासून आपलं सदैव रक्षण होईल. त्यानंतर आर्थिक प्रगतीतील जे अडथळे असतात ते दूर होण्यासाठी, आपल्या घरामध्ये धनसंचय होण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा उपाय आपण अवश्य करावा. भाऊबीजेच्या दिवशी आपण नवनाथ ग्रंथातील, नवनाथ भक्तिसार या मूळ ग्रंथातील 40वा अध्याय अवश्य पठण करावा. भाऊबीजेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी अगदी याच पद्धतीनं दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 40व्या अध्यायाचं पठण करायचं. 40व्या अध्यायाला कल्पतरू म्हटलं जातं. या अध्यायाचं पठण केल्यानंतर आपल्या सर्व मनोकामना निश्चित पूर्ण होतील. बऱ्याच जणांना अनुभव आले आहेत. आपले बरेच सबस्क्रायबर आहेत, त्यांनी देखील मी त्यांना ज्या वेळेला 40व्या अध्यायाची सेवा सांगितली होती त्यांना आलेले चमत्कारिक अनुभव स्वतः त्यांनी मला सांगितले आहेत. आणि म्हणूनच आपण देखील भाऊबीजेच्या दिवशी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा 40वा अध्याय अवश्य पठण श्रवण करा. आपल्या जीवनातील कुठलंही आर्थिक संकट असू द्या, ते दूर होण्यास नक्की मदत होईल. तिसरी महत्वाची सेवा ही आपल्याला करायची आहे प्रदोषकाळी, म्हणजेच संध्याकाळच्या वेळेला. भगवान शिवाची आपल्याला उपासना करायची आहे. आपल्या जवळपास भगवान शंकराचं मंदिर असेल, मंदिरात जाऊन ही सेवा करायची. नसेल आपल्या घरातच करा. आपल्या उजव्या हातामध्ये पांढरी फुलं घ्यायची जी भगवान शिवाला आवडतात आणि भगवान शिवाचा मंत्र, महिला जर ही सेवा करत असतील त्यांनी नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा. पुरुष करत असतील ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा. आपल्या उजव्या हातामध्ये पांढरी फुलं घ्यायची आणि अशा पद्धतीनं नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचं 108 वेळा पठण करायचं. आपल्या घरात शिवलिंग असेल, शिवलिंगावरती ही फुलं अर्पण करायची. भस्म असेल भस्म लावावं किंवा पांढरं गंध लावावं. समजा आपल्याकडे शिवलिंग नसेल तर आपल्या जवळपास मंदिर असेल, शिवालयात जाऊन त्या ठिकाणी शिवलिंगावरती अशा पद्धतीनं 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय हा मंत्र पठण करून ही फुलं शिवलिंगावरती वाहून द्यायची. मंत्र म्हणत असताना किंवा मंत्र म्हणायच्या अगोदर आपण संकल्प देखील करू शकता की ही सेवा किंवा हा तोडगा मी माझ्या या इच्छेसाठी, ही मनोकामना पूर्ण होण्यासाठी करत आहे. कुठलीही मनोकामना असू द्या, विवाह संबंधित असू द्या किंवा संतती संबंधी असू द्या किंवा काही आर्थिक अडचण असेल, कर्जमुक्तीसाठी असू द्या, अशा पद्धतीनं भाऊबीजेच्या दिवशी हा तोडगा, हा उपाय आपण नक्की करावा. आपल्या जवळपास शिवालय असेल त्या ठिकाणी जाऊन ही सेवा करा. नसेल आपल्या घरातच अशा पद्धतीनं फुलावरती सेवा करून फुलं शिवलिंगावरती अर्पण करायची. तर हे 3 सोपे उपाय मी आपल्याला सांगितले आहेत. यापैकी आपल्याला जे जे शक्य होईल भाऊबीजेच्या दिवशी आपण अवश्य करावेत. काही शंका आल्यास मला कमेंटद्वारे नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. माहिती आवडली लाईक करा. जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.